नमस्कार मित्रांनो. तर महाराष्ट्र शासनाने माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजे SMART स्मार्ट प्रकल्पासाठी तब्बल 103.40 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर हा निधी कोणत्या कामासाठी आहे, कोणाला फायदा होणार आणि हा पैसा कसा वितरित होणार, संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर GRची मूलभूत माहिती. तर विभाग कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास व मत्स्य व्यवसाय विभाग, दिनांक 16 फेब्रुवारी 2026. हा निर्णय माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन म्हणजे स्मार्ट प्रकल्प संदर्भात आहे. तर स्मार्ट प्रकल्प म्हणजे काय, तर SMART म्हणजे स्टेट ऑफ महाराष्ट्राज ॲग्री बिझनेस अँड रूरल ट्रान्सफॉर्मेशन प्रकल्प हा संपूर्ण महाराष्ट्रात राबवला जात आहे. कालावधी 2019-20 ते 2026-27 म्हणजे 7 वर्षे. उद्दिष्ट लहान व सीमांत शेतकऱ्यांचा विकास, कृषी व्यवसायाला चालना, ग्रामीण भागात उत्पन्न वाढ आणि मूल्य साखळी विकास. नंतर 2025-26 साठी आर्थिक तरतूद पाहूया. तर सन 2025-26 साठी या प्रकल्पासाठी एकूण 500.1 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वीच 312.72 कोटी रुपये वितरित करण्यात आले होते. आता शासनाने अतिरिक्त 103.40 कोटी रुपये मंजूर केले आहेत. तर निधीचे तपशीलवार विभाजन पाहूया. तर एकूण निधी 103.40 कोटी रुपये, बाह्य हिस्सा म्हणजे एक्सटर्नल शेअर 72.38 कोटी रुपये आणि राज्य हिस्सा म्हणजे स्टेट शेअर 31.2 कोटी रुपये. हा निधी 33 अर्थसहाय्य या लेखाशीर्षा खाली वितरित केला जाणार आहे. तर निधी कोणाकडे व कसा जाईल, तर हा निधी प्रकल्प संचालक SMART प्रकल्प पुणे यांना वितरित करण्यात येणार आहे. निधी कोषागारातून टप्प्याटप्प्याने दिला जाईल. प्रत्येक तिमाहीत खर्चाचे उपयोगिता प्रमाणपत्र म्हणजे UC सादर केल्यानंतरच पुढील निधी दिला जाईल. नंतर महत्त्वाच्या अटी. तर निधीचा तात्काळ विनियोग करणे आवश्यक, खर्चानंतर उपयोगिता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक, जागतिक बँकेकडून म्हणजे वर्ल्ड बँक खर्चाची प्रतिपूर्ती मिळवणे आवश्यक आणि सर्व अटींचे काटेकोर पालन करणे आवश्यक. तर शेतकऱ्यांना काय फायदा, तर या निधीमुळे कृषी उत्पादन वाढ, प्रक्रिया उद्योगांना चालना, बाजारपेठेपर्यंत पोहोच सुधारणा, लहान व सीमांत शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढ. तर मित्रांनो, 103.40 कोटी रुपयांचा हा निधी स्मार्ट प्रकल्पासाठी मोठी चालना आहे. जर या योजनेची योग्य अंमलबजावणी झाली तर राज्यातील हजारो शेतकऱ्यांना याचा थेट फायदा होऊ शकतो. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.